हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर होळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तसं तर खूप लेट होते तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी, पण ॲडजस्ट करून घ्या. तुम्ही ॲडजस्ट नाही करणार तर कोण करणार ना? होळी तर होती, सण तर होता, पण शाळेसारखी सुट्टी नाही आहे आपल्याला. रोजचं जे काम आहे ते आपल्याला करावं लागणार आहेच. त्यासाठी मी इकडे व्यायाम करायला घेतलेला होता. व्यायाम करून झाल्यानंतर अंघोळ वगैरे करून मी इकडे साडी वेअर केलेली होती आणि नैवेद्यासाठी हा भात लावलेला होता, जो मी डब्यामध्ये भरून आणि थोडंसं दही घेऊन मी इकडे काल्याला जाणार होते, जे की आमचा कुलस्वामी आहे. आणि अवनीचं पण आवरलेलं होतं. छान अवतार झालेला होता, पण तिनं बिघडून टाकलेला होता झोपून. मग काय, गाडी वगैरे काढून आम्ही निघालो आमच्या देवदर्शनासाठी. आणि आज खूप छान असा दिवस होता, होळीचा सण पण होता. म्हणलं आजच्या दिवशी देवदर्शन करूयात. आणि इकडे आमची गाडी आहे ती आम्ही बाहेर लावलेली होती, कारण की आतमध्ये यायला जागा नव्हती, ऊन होतं. पण आता काय, देवासाठी सगळं माफ असतं असं म्हणण्यात काही वेगळं पण नाही आहे. आणि इथं आल्यानंतर जी प्रसन्नता आहे ना, ती कोणत्याही 5 स्टार हॉटेलमध्ये नाही आहे. आणि वर्षातून एकदा तरी आपले कुलस्वामी आपण केले पाहिजेत, ज्याने आपली जी निगेटिव्हिटी आहे ती पूर्णपणे संपून जाते आणि एनर्जेटिक वाटत असतं, पॉझिटिव्हिटी येते आपल्या जीवनामध्ये. आणि खूप म्हणजे काहीतरी म्हणजे मोठे सांगतात ना, की आपले कुलस्वामी वर्षाला केला पाहिजे, तर हे अगदी खरं आहे आणि आपण त्यांचं ऐकलं पाहिजे असं म्हणायला पण मला खरंच खूप छान वाटते. आणि इकडे बघा, तिथलं झाल्यानंतर सेकंड पार्ट होता आमचा डीमार्टचा. आणि इकडे डीमार्टमध्ये छोटी मोठी खरेदी केली, जी की अवनीचीच होती. आणि इकडे घरी येऊन काही पॉसिबल नव्हतं जेवण बनवणं, सो इकडे आम्ही शिवराजला गेलेलो होतो. तिकडून आल्यानंतर मी इकडे नैवेद्यच म्हणजेच होळीचा जो नैवेद्य आहे पुरणपोळीचा, तो करायला घेतलेला होता. आणि तुम्हाला एक छोटीशी टिप सांगते, पुरण शिजवताना थोडंसं त्यामध्ये दूध घातलं तर खव्यासारख्या खूप छान आणि मऊ लुसलुशीत अशा पोळ्या होतात. तुम्ही बघतायच. नैवेद्य वगैरे भरला आणि आमच्या इथं जी होळी पेटलेली होती, जी की आमची गल्लीतली खूप मोठी होळी असते, तिथे आम्ही गेलो नैवेद्य घेऊन. आणि आजच्या दिवशी तुमच्यासाठी एवढीच प्रार्थना करते, तुमची निगेटिव्हिटी पूर्णपणे संपून जाऊ देत आणि असा होताचा दिवस. बाय.